हॅलो गाईज, काल भैरवनाथाचं दर्शन घेऊन आता आपण चाललेलो आहे. आता आपण जाणार आहे महाकालचं दर्शन घ्यायला नगरीच्या आतमध्ये एकदम. ठीक आहे, हे आपली रिक्षा. चले बूर चले हम. गाईज आता फायनली आम्ही महाकालच्या दर्शनासाठी निघालो. सगळे दर्शन झालेले आहेत. आता मेन मंदिर महाकालच्या दर्शनासाठी निघालो आहे. प्रसाद वगैरे घेऊन ते आहेच आपला गँग सोबत. ठीक आहे, इथं पण भरपूर सारी गर्दी. आता बघू किती वेळ लागतो दर्शनाला, काही सांगता येत नाही. पण लवकरात लवकर दर्शन व्हावं हीच इच्छा आहे, कारण सकाळीपासून दर्शनच करतोय. महाकालच्या आजूबाजूचे जेवढे मंदिर होते ते सगळ्या मंदिरांमध्ये दर्शन केलेले. सगळ्यात पहिलं काळ भैरवनाथला जावं लागतं इथं आल्यावर, कारण काळ भैरवनाथ हा उज्जैनचा रखवाला आहे. तर मग सगळ्यात पहिलं सेनापतीचं दर्शन घेतल्याशिवाय महाकालमध्ये एंट्री नसते. म्हणजे असं शास्त्रानुसार चालावं लागते. तर आम्ही शास्त्रानुसार एकदम आलं. बघू आतमध्ये गेल्यानंतर काय देवाचं दर्शन करता आलं आपल्याला, किंवा तुम्हाला दर्शन करावं आलं मला, तर तेच आपण व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे, बघू दादा. खूप दमलेलो होतो आम्ही. हे बघा आतमध्ये एंट्री, महाकालचं शिखर दिसतंय आपल्याला. हे बघा मेन शिखर. ठीक आहे, आपली एंट्री चालवली. आपला तुषार तर काय सगळ्यात पुढेच आहे. अण्णा अण्णा आहे पुढे. हे बघा कसं वाटतंय, मन प्रसन्न होतंय गाईचं एकदम. इथं आल्यानंतर एवढा थकावा आहे आम्हाला. एक तर फुल नाईट गाडी चालवत आलो इथं आल्यानंतर. आता जेव्हा दिवसभर आम्ही तिकडं विजिट केली सगळीकडे विजिट करून आता फायनली गाईज हे बघा कसं आहे आत एकदम मन प्रसन्न झालं बघा आल्यानंतर. एकदम खुश. जसे मस्त लाईट आणि ही मूर्ती वगैरे आहे बघा इकडं. छान असं वाईब येते आतमध्ये. मंदिरात आल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी येते. दर्शन झालंय आमचा. दर्शन करून आम्ही निघालो बाहेर. ठीक आहे, चाललो आता आम्ही बाहेर महाकालचं दर्शन घेऊन. दर्शन झालेलं आहे बघा, VIP लाईन आहे तिकडं शिल्लक. आमचं झालं दर्शन, आता आम्ही चाललो बाहेर. ठीक आहे, तुम्हाला आता बाहेर जाऊन बाहेर पण बरंच काय काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो बाहेर गेल्यानंतर. ठीक आहे गाईज, दर्शन करून बाहेर आलो आपण. ठीक आहे, आपले स्पॉट आता अख्खा आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो महाकाल मंदिर बाहेरून, शिखर मंदिराचं. आत्ता पण संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत, तरी पण गर्दी बघा. ठीक आहे, आता कसं मस्त मध्ये आपलं काम चाललंय गण लावायचं. भावाला गण लावतो महाकालचा. कसा दिसतोय महाकाल? भारी दिसतोय का गण? एकदम सुंदर. ए तुला लावायचं का तुझ्या? हा कर ना तोंड मग त्यांच्याकडे. म्हण की नमो आदेश, हर हर महादेव. आता बघा हे मंदिराच्या बाहेरच आहेत. आम्ही गण लावायचं काम चालू आहे. गण लावून झाल्यानंतर मस्त आता फायनली माझा एकट्याचाच राहिला लावायचा. आता यांचं झालेलं आहे. हे बाबा लावतात मस्त. यांचं झालं आता मी. लाइटिंग है क्या अभी चालू क्या बंद है? कितने बजे चालू? कितने बजे चालू होता लाइट? चालू है लाइट शो क्या? हाँ लाइट शो चालू है. 100 रुपये टिकट है इसकी. हो 100 रुपये टिकट है. अंदर मोबाइल लेके जा सकते क्या मंदिर में? नहीं मंदिर में लेके जाते हम लोग. इधर लाइट शो में. हाँ जा सकते हैं. जय श्री जय श्री महाकाल. गाईज कसा वाटते गण? भारी लावला ना स्पॉट आपला. पूर्णचे पूर्ण गंध वगैरे लावून रेडी. लेट्स स्टार्टेड. ए उठा चला, आपल्याला लय आणि पल्ला गाठायचंय मोठा. ओमकारेश्वरला जायचंय. पुढे आणखी भरपूर काम आहेत गाईज. हे बघा उज्जैन मधली असणाऱ्या सगळ्या देवांच्या मूर्त्या. ए अरे याचं काय चाललंय? स्नॅप संपते की नाही? ए स्नॅप लवर संपतील का स्नॅप? गाईज आमच्या गाड्याचे काही स्नॅप संपत नाही आहेत. तर आता फायनल म्हणजे आता इथून उज्जैनमधून आपण निघणार आहे थोड्या वेळात.
आता उज्जैनमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मी थोड्या तरी दाखवलेलेच आहेत. ठीक आहे. आणखी एक लास्ट मूर्ती राहिलेली बाहेरची, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा.